सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे माझ्या मित्राचे वडील इथं ॲडमिट आहेत. डॉक्टरांनी चिठ्ठी लिहून दिली आहे की बाहेरून हॉस्पिटलमधून तुम्ही बाहेरच्या मेडिकलमधून तुम्ही गोळ्या घेऊन या. परंतु सांगलीमध्ये अशा काही भरपूर ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी मेडिकल बंद आहेत. अशा पद्धतीने रुग्णांना औषधं न मिळाल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. बऱ्याच आता लोक नागरिक बघतो आहे मी रोडवर, जिथे ज्या ठिकाणी जातो आहे त्या ठिकाणी लोक बाहेरच्या हॉस्पिटल चिठ्ठ्या घेऊन येत आहेत. शासकीय रुग्णालयामधील रुग्णालय जे ॲडमिट आहेत रुग्ण त्यांचे नातेवाईक चिठ्ठ्या घेऊन प्रत्येक मेडिकलच्या बाहेर उभा राहत आहेत. हे अशा परिस्थितीमध्ये रुग्णांनी काय करावे पाहिजे? कारण की अशा आज पूर्ण भारतभर जे मेडिकल बंद आहेत त्याच्यामुळे भरपूर नातेवाईक किंवा असतील किंवा रुग्णांचं हाल होत आहे. आणि जे आता जे मेडिकल अचानकपणे बंद केले आहेत, जे शिकलेले लोक आहेत त्यांना माहीत आहे की बाबा मेडिकल बंद आहेत. जे लोक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, नातेवाईक ॲडमिट जे असतात त्यांना ह्या गोष्टीची कल्पना नसते. त्यामुळे सरकारनं ह्या जे काय आता मेडिकल संपासाठी जे आंदोलन सुरू असेल किंवा बंद केलं आहे हे त्याच्यावर कठोर काहीतरी निर्णय घ्यावे. करगवून येऊन आलो आहे गद्रे हॉस्पिटलमध्ये माझ्या नातवाला औषध म्हणजे अस्थमा आहे त्याच्यासाठी आम्ही आलतो. आणि ते आता सगळं सांगली मी पालती घातली, सगळे मेडिकल बंद आहेत. आता हे आम्ही औषध कुठून घ्यायचं हे आमचा प्रॉब्लेम आहे. सरकारला काय म्हणतो? सरकारने याची दखल घ्यावीच लवकरात लवकर आणि हॉस्पिटल तात्पुरता औषध मिळवण्यासाठी हे करावी. भर उन्हात तुम्ही फिरायला लागला एवढ्या लांब? सगळे आठवणी म्हणजे चांगली पूर्ण पालती घातली, औषध मिळेना झाले, सगळे मेडिकल बंद आहेत. आता आम्ही आटपाडीहून आलो आहे. आता औषध मिळायचं कुठं आम्हाला? आमची गैरसोय होते ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.